आपण नेहमीच गव्हाच्या पिठाच्या प्लेन पुऱ्या बनवतो, त्याच्यामध्ये काहीच घालत नाही. पण इथे मी आज गव्हाच्या पिठापासून तिखट, खमंग आणि खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या बनवणार आहे. नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तिखट पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे पांढरे तीळ, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, मिरचीचा ठेचा 2 चमचे, अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. हे सगळे मसाले आपल्याला पिठामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत. पिठामध्ये मसाले मिक्स करून झाल्यानंतर पाणी घालून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक आपल्याला घट्टसर मळायचे आहे. पिठामध्ये एकदम पाणी नाही ओतायचं, थोडंसं पाणी ओतून एकदम घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. इथे मी कणिक मळून 5 मिनिटासाठी मुरत ठेवलेले आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं झालेली आहे कणिक आपली. थोडंसं वरून 2 चमचे तेल घालते आणि पुन्हा थोडीशी ही कणिक हाताने एकसारखी अशी चोळून घेते, म्हणजे ही कणिक आपली थोडीशी मऊसूत होईल. कणिक एकसारखी मळून झाल्यानंतर इथे आपण लगेचच पुऱ्या लाटायला घेऊयात. इथे मी छोटीशी गोळी घेऊन कोरड्या पिठामध्ये थोडीशी घोळवून घेणार आहे आणि पुरी लाटूयात. याच पद्धतीने मी दुसरी देखील पुरी बनवून घेते. पुऱ्या एकदम फास्ट होतात लाटून, काहीच वेळ लागत नाही. याच पद्धतीने मी सगळ्या पिठाच्या पुऱ्या एकसारख्या अशा लाटून घेते. तेल देखील गरम झालेलं आहे. तेलामध्ये पुरी सोडून मस्त अशी तळून घेऊयात. पुऱ्या तळायला देखील काहीच वेळ लागत नाही, लगेचच पुऱ्या तळून होतात. मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे. याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेते. पुऱ्या जर तुम्हाला फुललेल्या हवे असतील तर थोडंशा जाडसर लाटा आणि पुऱ्या जर तुम्हाला एकदम खुसखुशीत हवे असतील तर पिठामध्ये थोडंसं गरम करून तेल घाला 2 चमचे, म्हणजे पुऱ्या मस्त अशा खुसखुशीत होतील. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका.